गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. नमस्कार मित्र, आज आपण पुन्हा भेटत आहोत नवीन एपिसोडमध्ये नवीन आपण विषय घेऊन. आत्तापर्यंत मी तुम्हा सर्वांना ग्रहांविषयी माहिती दिली. आज एक स्पेशल एपिसोड मी आज घेत आहे. त्या एपिसोडचं नाव आहे साडेसाती. नाव ऐकूनच सर्वांना भीती वाटली असेल. साडेसाती म्हटलं शनी महाराजांची साडेसाती, शनी ग्रहाची साडेसाती म्हणजे आता काही खरं नाही. आपलं काय आता निभावं लागत नाही यात. परंतु हे साफ चुकीचं आहे. शनी साडेसाती ही कधीही कोणाचं वाईट करत नाही. प्रत्येकाला ह्या शनी साडेसाती ही त्याच्या कर्मानुसार त्याला फळं देते. काय की मनुष्य हा जन्म घेतो तर हा त्याचा आत्ताचा जन्म नसतो. त्याचे आधी भरपूर जन्म झालेले असतात. कधी कुठल्या रूपात म्हणजे जनावराच्या रूपात, कीटकाच्या रूपात किंवा कुठल्याही रूपात, मनुष्याच्या रूपात सुद्धा जन्म झाला असतो. तर आत्ता जो जन्म असतो त्याचा, तर तो त्याचे पूर्वजन्मातले त्याचे कर्म जे काय आहेत तर ते घेऊन तो या जन्माला आलेला असतो. मग ते जन्माचे जे काही कर्माची फळं असतात ही आपल्याला ह्या जन्मात ती भोगावी लागेल, चांगली असो किंवा वाईट असो. तर ह्या सर्व ह्याच्यात साडेसाती जी शनिग्रहाची साडेसाती आहे ती फार महत्त्वाची भूमिका बजावते. मनुष्याचे चांगले कर्म असतील तर शनिग्रहाची साडेसाती ही त्याला चांगले फळं देते. पण मनुष्याचे जर वाईट कर्म असतील, दुष्कर्म असतील तर ती त्याप्रमाणे त्यांना फळं देते, म्हणजेच वाईट फळं देते. मनुष्याचा जन्म हा आपल्या ज्योतिषशास्त्राप्रमाणे 120 वर्षाचा ठरवलेला आहे. तर 4 टप्प्यात मनुष्याचा जन्म असतो. पहिला बाल अवस्था, युवा अवस्था, तिसरी तरुण अवस्था आणि म्हणजेच म्हणजे त्या आपण म्हणता येईल त्याला की मॅच्युअर अवस्था जी म्हणतो ती आणि शेवटी वृद्ध अवस्था. तर ह्या चारही अवस्थेमध्ये आपल्याला 4 वेळा साडेसाती 120 वर्षात येते. तर ती साडेसाती म्हणजे काय, तर 7.5 वर्षात शनी महाराज आपल्या राशीमध्ये येतात. आता ते राशीमध्ये येतात म्हणजे काय, तर कुंडली जरी आपली कुंडली असती त्या ह्याच्याप्रमाणे जेव्हा शनिग्रह कुंडलीच्या 12व्या स्थानात येतात तर त्या मनुष्याला साडेसातीची सुरुवात होते. म्हणजेच साडेसाती ही आपली चंद्रराशी जी आहे, म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल एखाद्याची धनुरास आहे चंद्ररास, तर ती त्या धनुराशीच्या अलीकडं म्हणजे 12व्या स्थानात म्हणजेच वृश्चिकेत जेव्हा येतात तर त्यावेळा त्यांना साडेसाती चालू होते. त्यानंतर ते पहिल्या स्थानात जेव्हा येतात त्यावेळेस त्याच्या स्वराशीत येतात, त्यावेळेस ती पुढची 2.5 वर्ष असते. म्हणजे पहिली 2.5 वर्ष ही अलीकडच्या स्थानात वृश्चिकेत असतात त्यावेळी. म्हणजे एक उदाहरण दिलं धनुरास जर असेल तर. आणि दुसरी 2.5 वर्ष म्हणजे त्याच्या स्वस्थानात म्हणजे स्वराशीत म्हणजे धनुराशीत असेल त्यावेळी. आणि त्याच्या पुढची रास म्हणजे जेव्हा ते मकरमध्ये जातील तेव्हा ते शेवटची 2.5 वर्ष चालू. थोडक्यात काय, तर अडीच असे 7.5 वर्ष शनी ग्रह हे मनुष्याच्या साडेसाती या रूपात येतात. आता साडेसाती म्हणजे तुम्हाला मी सांगितलं की 7.5 वर्षाचा कालावधी असतो. जे चंद्रराशीमध्ये आपले शनिग्रह येतात ते आणि त्याप्रमाणे ते फळं देतात. आता साडेसातीचे टप्पे कसे असतात ते तुम्हाला सांगतो. तर साडेसातीचा पहिला टप्पा असतो जे अलीकडे चंद्रराशीच्या अलीकडच्या राशीत जेव्हा शनिग्रह 12व्या स्थानात येतात कुंडलीमध्ये, तर तो असतो उदय टप्पा. उदय टप्पा जो असतो तर त्या टप्प्यामध्ये काय होतं, तर मनुष्याचा अहंकार वाढतो. मनुष्याचे षड्रिपू जे असतात ते ॲक्टिवेट होतात. षड्रिपू म्हणजे काय, काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर हे ॲक्टिवेट होतात आणि हे त्याप्रमाणे ते फळं द्यायला चालू करतात. मग ह्याच्यात काय होतं, आर्थिक तणाव जाणवतो, मानसिक तणाव जाणवतो, तसेच अनपेक्षित खर्च निर्माण होतात. वाणीवर ताबा राहत नाही, बोलताना चुका होतात, काय द्विधा मनस्थिती होती. हा सुरुवातीचा टप्पा म्हणजे उदय टप्पा. पुढचा टप्पा जो असतो तो मध्यम टप्पा म्हणजेच दुसरा टप्पा, ज्यामध्ये
शनी ग्रह त्या मनुष्याच्या चंद्र राशीमध्ये येतात, म्हणजे त्याच राशीमध्ये पहिल्या स्थानात येतात, कुंडलीप्रमाणे पहिल्या स्थानात. आता त्यावेळी शनी ग्रह काय करतात, तर तो जो टप्पा आहे तो अत्यंत तीव्र टप्पा समजला जातो. म्हणजे ह्या टप्प्यामध्ये प्रचंड असा आर्थिक मानसिक तणाव जाणवला जातो. बोलण्यातनं आपल्या चुकीचं बोलण्यात म्हणजे वाणीवर ताबा राहत नाही, आणि मग त्या ताबा नसल्यावर मनुष्य असं काही बोलून जातो की त्याचे नातेवाईक म्हणा किंवा त्याचे घरातले व्यक्ती त्याच्यापासून दुरावतात. मग त्यांनी काय होतं, ते दुरावल्यामुळे तो मनुष्य एकांत म्हणजे एकटा पडतो. भरपूर ठिकाणाहून संकट येणार, पैशाची हानी होणार, आर्थिक हानी होणार, काय म्हणतात त्याला आर्थिक हानी होणार, आणि मानसिक तणाव, ह्याच्यामुळं मानसिक स्थिती ढासळणार. काही वेळेस आरोग्याच्या समस्या उद्भवतात. आपले जवळचे मनुष्य आपल्यापासून लांब झाल्यामुळं आरोग्याच्या तक्रारी जास्त तीव्रतेने येतात, मानसिक पातळीत ढासळते, आणि करिअरमध्ये उतारचढाव जास्तीत दिसतो. मग करिअर एकदम डाऊन साईडला जातं, आणि त्यामुळं तो मनुष्य अजूनच म्हणजे डिप्रेशनमध्ये गेल्यासारखा होतं. आता ही 2.5 वर्ष भोगून झाल्यावर शेवटचा जो टप्पा असतो त्याला अंत्यटप्पा म्हणतो. तो जे काय म्हणजे मनुष्याने या पहिल्या 2 टप्प्यामध्ये जे काही गमावलेलं असतं, तर ते कमवायला हळूहळू सुरुवात होती. म्हणजे काय, तर शनी महाराज हे पुढच्या राशीमध्ये प्रवेश करतात. चंद्र राशीपासून त्याच्या पुढच्या राशीमध्ये जेव्हा प्रवेश करतात, त्यावेळी त्याला शेवटची 2.5 म्हणजे शेवटचा 2.5चा टप्पा चालू होतो. मग त्या दरम्यान आपलं करिअर म्हणा, आर्थिक स्थिती म्हणा, किंवा आपली शारीरिक स्थिती म्हणा, हे जे काय मनुष्याने पहिल्या 2 टप्प्यामध्ये वेळ गेलेलं असतं, तर ते सर्व काही ह्या टप्प्यामध्ये कवर व्हायला चालू होतं. हळूहळू करून कवर व्हायला चालू होतं, आणि पुन्हा तो मनुष्य जी त्याची नॉर्मल लाईफस्टाईल होती त्यामध्ये यायला सुरुवात होतो. आता शनी महाराज हे आपल्या कुंडलीमध्ये 12 जे ग्रह आहेत, तर ते 12 ग्रहांमध्ये फिरतात. तर ते फिरतात त्यावेळेस शनी महाराज मनुष्याच्या अडीच असं करत 12 घरामध्ये जेव्हा फिरतात, तर टोटल 30 वर्ष होतात. मग या 30 वर्षाच्या काळात ते प्रत्येक घरामध्ये अडीच वर्ष राहतात, आणि त्या घरामध्ये राहण्याच्या प्रक्रियेला पाद म्हणजे गोचर असं म्हणतात. तर ते 4 टप्प्यांमध्ये गोचर आहे शनी महाराजांचं. पहिला आहे स्वर्णपाया म्हणजे स्वर्णगोचर. ह्यामध्ये शनी महाराज पहिल्या, 6व्या आणि 11व्या स्थानातनं घरातनं गोचर करतात म्हणजे फिरतात. तर त्यावेळेस काय होतं, तर फार प्रयत्न करावे लागतात यशासाठी, आर्थिक स्थितीसाठी तो मनुष्याला फार प्रयत्न करावे लागतात. त्यानंतर अचानक खर्च उद्भवतात. तर थोडक्यात काय, तर प्रयत्न अत्यंत केल्यामुळे त्याला त्याप्रमाणे त्याचे फळं मिळतात. जर या दरम्यान चुकीची कामं केली तर त्याचे चुकीची फळंसुद्धा त्या मनुष्याला भेटतात. दुसरा पाया येतो रजत पाया म्हणजे चांदीचा पाया. म्हणजेच चांदीचं गोचर थोडक्यात म्हणता येईल. ह्यामध्ये काय होतं, शनी महाराज चंद्र राशीपासून 2ऱ्या, 5व्या आणि 9व्या स्थानातनं गोचर करतात म्हणजे भ्रमण करतात, त्या घरातनं भ्रमण करतात. हा पाया अत्यंत शुभ मानला जातो, रजत पाया. त्यामध्ये काय होतं, आर्थिक स्थिती सुधारते त्या मनुष्याची, करिअर वृद्धी होती, धनवृद्धी होती, आणि घरातलं त्याचं स्वतःचं जीवन आनंदमय होतं, समृद्धी वाढते. त्याच्यानंतर 3रा पाया असतो ताम्रपाया. ताम्रपाया म्हणजेच तांब्याचा पाया. तर ह्यामध्ये कसं असतं, शनी महाराज चंद्र राशीपासून 3ऱ्या, 7व्या आणि 10व्या घरातनं भ्रमण करतात. तर त्यावेळेस त्यांचे इफेक्ट काय असतात, तर ते संमिश्र असतात. म्हणजे कधी चढ कधी उतार या टाईपमध्ये ते फळ देतात. तर भरपूर मेहनत करावी लागते, आणि मेहनत केल्यानंतरच त्याचे रिटर्न्स त्या मनुष्याला मिळतात. म्हणजे पैसा मिळणे म्हणा, यश मिळणे, किंवा कुठलंही काय म्हणतात त्याला, यश मिळणे आणि पैसा मिळणे ह्यासाठी. तसेच करिअर खर्चसुद्धा तेवढ्याच प्रमाणात त्या मनुष्याचं होतं, अनपेक्षित खर्च होतात. शेवटचा पाया जो आहे तो म्हणजे लोहपाया म्हणजेच लोखंडाचा पाया.
ह्या म्हणजे काय असतं तर चंद्र राशीपासून 4, 8 आणि 12 या घरातनं जेव्हा शनी महाराज भ्रमण करतात तर हा लोहाचा पाया म्हणून समजला जातो. हा सर्वात अत्यंत कठीण पाया समजला जातो, कारण की ह्याच्यात अनपेक्षित खर्च, अनपेक्षित त्रास, अनपेक्षित मानसिक स्थिती म्हणजे बिघडणे, शारीरिक स्थिती बिघडणे, आर्थिक तणाव, करिअरमध्ये उतार चढाव भरपूर दिसले जातात. तसेच आरोग्यात बाबतीत प्रॉब्लेम्स येतात. ह्या अशा पद्धतीने शनी महाराज आपल्या 12 घरांमधनं कुंडलीच्या भ्रमण करतात. ह्या जशी आपल्याला 7.5 येते तशीच आपल्या शनी महाराज अडीच वर्ष असे जेव्हा 4थ्या घरात आणि 8व्या घरात येतात त्यावेळेस आपल्या कुंडलीच्या, तर त्यावेळेस 4थ्या घरात जेव्हा येतात त्यावेळेस येतो त्याला छोटी 7.5 समजली मानतात. आणि जेव्हा 8व्या घरात येतात त्याला मोठी पनोती म्हणजेच मोठी 7.5 असं म्हटलं जातं. थोडक्यात काय, ह्या 2-2.5 वर्षाच्या काळात म्हणजे एक 4थ्या घरात जेव्हा शनी येतात त्याला छोटी पनोती म्हणतात. तर त्या दरम्यान मनुष्याला आर्थिक त्रास जाणवतो, कारण का 4थं घर जे असतं ते कुंडलीच्या डायरेक्ट म्हणजे कर्मस्थानावर म्हणजे स्वतःच्या मनुष्याच्या पहिल्या स्थानावर पाहतं, दृष्टीने पाहतं. तर त्यामुळं काय होतं, त्या मनुष्याचं मानसिक स्थिती बिघडते थोडी. थोडा बोलण्यात विचित्र बोललं जातं, माणसं थोडीफार दुरावतात, मित्रसंगती थोडी दुरावती, निर्णय योग्य ठरत नाही, बोलताना अडथळे येणं, काही विचित्र बोलणं जाणं, त्यातनं प्रॉब्लेम्स तयार होणं, अशा पद्धतीने खर्च तयार होणं, शारीरिक स्थिती जरा थोडी बिघडणे हे होतं. 8व्या स्थानात जेव्हा शनिग्रह येतात त्यावेळी बडी पनोती म्हणून त्याला मोठी पनोती असं समजलं जातं. तर त्यावेळेस काय होतं तर मनुष्याचे आरोग्याच्या इश्यू येतात. त्यानंतर ॲक्सिडेंट वगैरे येऊ शकतात, आर्थिक हानी होऊ शकते, जवळची माणसं लांब होतात, या पद्धतीने परिणाम दिसून येतात. आता हे सर्व मी तुम्हाला सांगितलं तर ऐकून जरा भयानक वाटलं असेल, पण तसं नाही आहे. जे पूर्वकर्माची जी फळं असतात ती शनी महाराज ह्या जन्मात देऊन किंवा ह्या आत्ता प्रेझेंट जन्मातली जी काय चुकीची कामं केली असते आपण, त्याची फळं जी असतात त्याची फळाची जी शिक्षा म्हणा किंवा त्या फळाचं आपल्याला काय म्हणतात निरसन, ते शनी महाराज करून देतात आणि त्या माणसाला क्रिस्टल क्लिअर बनवतात. म्हणजे एखाद्या काचेवर जसे डाग आल्यावर आपण हार्पिक किंवा काय साबणाने ते घासून त्याला स्वच्छ करतो, त्याप्रमाणे शनी महाराज आपल्या कर्मांचे जी काय फळं ती भोगायला लावून आपल्याला क्रिस्टल क्लिअर, एकदम क्लिअर असा मनुष्य तयार करतात. तर त्यामुळं आपण सर्वांना एकच विनंती, घाबरू नका. शनी महाराज कोणाचंही वाईट करत नाही, आणि जरी समजा वाईट झालं तर असं समजा ते आपल्या पूर्वकर्माची फळं आहेत त्याप्रमाणे, पण ते आपल्या कर्माच्या फळामुळे ते भेटतं. शनी महाराज कोणाला देत नाही. तर ह्यासाठी उपाय काय, तर शनी चालिसा वाचा शनिवारची. हनुमान चालिसा दररोज जप करा. जेव्हा एखाद्या मनुष्याला 7.5 किंवा मोठी पनोती छोटी पनोती असेल तर शनी चालिसा वाचणे, हनुमान चालिसा पाठ करणे, दर शनिवारी शनी महाराजांना जाऊन काळे उडीद, काळे तिळाचा तेलाचा अभिषेक, काळे उडीद वाहणे, गरीब लोकांना वस्त्र देणे, काळे वस्त्र देणे किंवा काही दानधर्म करणे, हे जर तुम्ही उपाय केले तर ह्यातनं तुम्हाला जे शनीची 7.5चे जे काही प्रभाव आहेत किंवा मोठी पनोतीचे प्रभाव आहेत ते कमी होतील. पूर्ण संपणार नाही, पण थोडेफार कमी होतील, जे तुम्हाला सुसह्य होतील. 7.5 ही केवळ आपल्यालाच म्हणजे स्वतःला आली असं समजू नका. तर फार पूर्वी राजा हरिश्चंद्र आणि राजा विक्रमादित्य यांनी अत्यंत कठीण अशा परिस्थितीला सामोरे गेलेले आहेत. राजा हरिश्चंद्र हा सत्यवादी राजा होता. तर त्याच्या सत्यपणाची परीक्षा घेण्यासाठी विश्वामित्रांनी परीक्षा घेतली होती आणि त्या दरम्यान त्याला आपलं राज्य गमवावं लागलं होतं. त्याप्रमाणे त्याच्या बायकोला आणि मुलाला त्याला विकावं लागलं होतं. त्या दरम्यान मुलाचा मृत्यू झाला होता. तर त्या मृत्यूच्या वेळेससुद्धा त्याच्याकडे पैसे नव्हते त्याचा अंतिम संस्कार करण्यासाठी.
हे इतके भोग भोगावे लागले होते आणि शेवटी भगवंताला ते बघवलं नाही. आणि त्यावेळी त्यांनी शनी महाराजांना विनंती केली की 7.5 मागं घ्या. त्यावेळेस शनी महाराजांनी त्याची परीक्षा संपवली आणि पुन्हा त्याचा मुलगा दिला, त्याचं राज्य त्याला दिलं आणि त्याची बायको त्याला त्या राजा हरिश्चंद्राला दिली. तर इतक्या अत्यंत कठीण परीक्षेला राजा हरिश्चंद्र सामोरं गेला होता. तसेच राजा विक्रमादित्यसुद्धा जेव्हा शनी महाराजांनी त्यांची परीक्षा घेतली होती शनी महाराजांनी, तर त्यावेळेस एका व्यापाऱ्याच्या रूपात ते येऊन त्यांनी घोडा त्याला दिला होता. त्याचा अहंकार घालवण्यासाठी त्यांनी त्याला राज्यापासून दूर घेऊन एका वेगळ्या देशात त्याला ठेवलं. त्या दरम्यान त्याच्यावर चोरीचा आळ आला, त्याचे हातपाय तोडले गेले. त्याचे हातपाय तोडल्यानंतर शेवटच्या टप्प्यामध्ये 7.5च्या शेवटच्या टप्प्यात त्याला गायनकला मिळाली आणि त्याच्या गायनाने प्रसन्न होऊन तेथीलच्या राजाने त्याला बोलावलं. मग त्यानंतर जेव्हा त्याची 7.5 संपली त्यावेळेस शनी महाराजांनी येऊन पुन्हा त्याच्यावर आलेला चोरीचा आरोप सिद्ध केला की तो निर्दोष आहे म्हणून, आणि त्याचे हातपाय जे गमावले होते ते त्याला पुन्हा दिले आणि त्याचं राज्य त्याला पुन्हा दिलं. तर ह्या पद्धतीने राजे पूर्वीच्या काळातसुद्धा शनी 7.5चा प्रभाव दिसून आला होता, जे वेदपुराणात हे 2 कथा तुम्हाला सापडतील. तसेच पांडवांनासुद्धा राज्य गमवावं लागलं होतं. कृष्णालासुद्धा परीक्षा द्यावी लागली होती त्याच्या जन्माच्या वेळेस. तसेच राजा राम यांनासुद्धा त्या परीक्षा द्यावी लागली होती. याने थोडक्यात सांगायचं काय तर 7.5 ही सर्वांना आलेली आहे. देवाला कोणती चुकली नव्हती, महादेवांना चुकली नव्हती, पण महादेवांच्या तपोबला म्हणजे त्यांच्या सामर्थ्यापुढे शनी महाराजांचं काही चाललं नाही आणि त्यांनी ती 7.5 त्यांच्यावरची म्हणजे शनीची जी तीव्र वक्रदृष्टी आहे ती दूर केली. शनीची 7.5 येते म्हणजे काय होतं तर शनी महाराज त्या राशीवर म्हणा त्या मनुष्यावर वक्रदृष्टी टाकतात. त्यांची वक्रदृष्टी इतकी भयानक असते की ती त्यामध्ये मनुष्याचं पूर्ण जे काय तेज आहे ते जातं, त्याचा ओरा बिघडतो, त्याच्याकडनं दुष्कर्म घडले जातात आणि त्याचे ते जे काय पूर्वकर्माचे फळ आहेत ते त्याला भोगावे लागतात. शनी महाराजांची चाल एकदम संत चाल आहे, त्यामुळं महादशा पण त्यांची जी येते तर ती 19 वर्षाची असते आणि ह्या महादशेत भरपूर काही 19 वर्षाची असती तर ती त्यावेळेस भरपूर काही मनुष्याला सहन करावं लागतं. शनै असं त्यांची चाल आहे. तर त्या चालीप्रमाणे त्या मनुष्याला तसे फळं मिळतात. सांगायचं काय तर शनी महाराज कधीही कोणाचं वाईट करत नाही, कधीही कोणाला म्हणजे त्रास होईल असं काही ते करत नाही. प्रत्येक मनुष्याला त्रास जो होतो तो त्याच्या कर्मानुसार होतो. सर्वांनी शनी 7.5ची कृपया भीती बाळगू नका. कारण का शनी महाराजांनी नरेंद्र मोदी जे आपले आहेत आत्ताचे पंतप्रधान त्यांनासुद्धा शनी जेव्हा ते पंतप्रधान झाले तर ते त्यांच्या 7.5मध्ये झालेले. गौतम बुद्धांनासुद्धा ज्ञान प्राप्त झालं ते त्यांच्या 7.5मध्ये प्राप्त झालं आहे. त्यामुळं शनी महाराज हे कोणाचंही वाईट करत नाही, सर्वांचं चांगलंच करतात. फक्त श्रद्धा ही फार महत्त्वाची आहे. शनी महाराजांचं रत्न जे आहे ते नीलम आहे आणि शनिग्रहासाठी जे मंत्र जर म्हणायचा झाला तर ओम प्राम प्रीम प्रोम सह शनैश्चराय नमः. पुन्हा म्हणतो ओम प्राम प्रीम प्रोम सह शनैश्चराय नमः. हा मंत्र जर तुम्ही 107 वेळा म्हटला तर तुम्हाला शनिग्रहाचा त्रास जो आहे तो कमी जाणवेल. तसेच ओम शम शनैश्चराय नमः हा सुद्धा मंत्र तुम्ही म्हणू शकता 107 वेळा. तसेच शनी महाराजांचं स्तोत्र आहे नीलांजनम समाभासम रविपुत्रम यमाग्रजम छाया मार्तंड संभूतम त्वं नमामि शनिश्चरम. हा जर तुम्ही स्तोत्र जर 21 वेळा म्हटले तर तुम्हाला शनिग्रहाची पीडा कमी जाणवेल. थोडक्यात सांगायचं काय तर शनिग्रह हे कर्मफलदाता आहेत, कर्मानुसार फळं देणारे आहेत आणि जेव्हा ते अत्यंत मनुष्याला त्यावेळी फळ देतात, कठीण फळ देतात, तर त्याचा शेवट जो आहे त्या 7.5चा हे एकदम शुभ करतात. म्हणजे राजाला रंक आणि रंकला राजा करण्याची कला ही शनी महाराजांकडे आहे. तर अशा तऱ्हेने आजची ही माहिती मी तुम्हा सर्वांना शनी 7.5ची दिलेली आहे. आता मी आपला हा एपिसोड संपवतो. माझा एपिसोड सर्वांना आवडेल हे मला गॅरंटी आहे. माझ्या चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि माझ्या प्रत्येक व्हिडिओला लाईक करा. तुमच्या आप्तजनांपर्यंत माझा हा चॅनल पोचवा. सर्वांची आज्ञा घेतो. श्री गुरुदेव दत्त.
गुड नाईट, शुभरात्री, धन्यवाद.